तुम्ही पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं सयाजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिलं नाही का, असा माझा प्रश्न आहे सयाजीला. आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे, कायद्यामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निकाल आहे माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा, हे जर फॉलो होत असेल तर आपण माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही. तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये, मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसी ने अपने ज़बान को लगाम देना चाहिए. सयाजी ये बात ध्यान रखना भाई, फिर मत कहना कि कानून की कलम में बहुत ताकत होती है. त्याच्यामुळे माननीय गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्षतोड नाही आहे, रिप्लांटेशन आहे, त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे. साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका. सयाजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हजवाले नहीं है, हम हज नहीं जाते हैं, हम हज नहीं जाते हैं, हम चद्दर डालने नहीं जाते हैं. भारत का अधिकतर समाज हा जो आहे कुंभला मानणार आहे, संत समुदायाला मानणार आहे. आणि कुणाचा तरी होऊन हम चद्दर की बात नहीं करते हैं, हम साधुओं की बात करते हैं, हम भारत के संविधान की बात करते हैं. और जहाँ भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है कि ते काय पाणी कम चाय आहे ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम चाय आहे. मी खबरदार इशारा देत आहे, यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही, खोटं नॅरेटिव्ह तयार करायचं नाही, वृक्षतोड नाही. आणि माननीय गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये, कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही, परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत. लाखो करोडो जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे, असे ते मंत्री आहेत. इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सयाजी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत. गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडं सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेत. अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतलं जाणार नाही, जशास तसं उत्तर दिलं जाईल. कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला लागू, कोर्टात जाऊ. आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा, तुम्हाला वॉर्निंग आहे. हम भी देखेंगे तुम में कितना है दम और हम भी बताएंगे हम में कितना है दम. संविधान की ताकत से हम बताएंगे, साधु संतों की ताकत से हम बताएंगे हम में कितना है दम.